आज या दर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो असताना माझं स्वागत करण्याकरता उपस्थित असलेले आपले समाजचे नेते लोकप्रिय आमदार किशोर भाऊ जोतेवार, शिवराव भाऊ भोगळे, या ठिकाणी त्यांच्या उपस्थित श्री राहुल पावडे, संजयजी भुटे, सुदर्शनजी दिनकर, अभिजित शर्मा, संध्याताई घोंगडे, रमेशजी राजूरकर, सरिताताई कांबळे, अजयजी जयस्वाल, विशालजी निंबाळकर, विजयजी राऊत, यशवंतजी ठाकूर, तुषारजी भोंगडे, संजयजी कचरावार, मनोज पाल, मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व माझ्या कार्यकर्ता भगिनी बघितो, आज मला अतिशय आनंद आहे की मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रपूरला येण्याचा योग आला आणि तोही आई महाकालीच्या दर्शनाने त्याची सुरुवात झाली। ही खरोखर माझ्याकरता एक शुभ अशा प्रकारचा संकेत आहे आणि किशोर भाऊचे आभार मानेल की त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा फार मोठा कार्यक्रम ठेवला होता, पण मी त्यांना सांगितलं की हा केवळ दर्शनाचा कार्यक्रम राहू द्या, आपण बाकी कार्यक्रम तर नेहमी करत असतो, पण आईच्या दर्शनाला यायचंय तर त्या ठिकाणी बरे जाऊ नको, त्यामुळे आपण दर्शन घेऊया। त्यांनी सांगितलं की त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांसोबत एक 5 मिनिटं सगळ्यांना स्वागत करता येईल, 2 मिनिटं संवाद करता येईल आणि मला अतिशय आनंद आहे। त्यामुळे एकीकडे आईचा या ठिकाणी आशीर्वाद घेत असताना आणि आईच्या प्रती आभार व्यक्त करत असताना आपल्या सर्वांच्या प्रती देखील मी अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण आपल्या सर्वांच्या मेहनतीतून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतकं चांगलं यश आपल्याला मिळालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली आहे। मी खरं म्हणजे आई महाकालीला हाच आशीर्वाद मागेल की आईने आपल्याला नेहमीच सतकार्य करण्याची सुबुद्धी द्यावी। सत्तेवर असताना वेगवेगळ्या वेळी ज्यावेळेस निर्णय करण्याची वेळ आपल्यावर येते त्यावेळेस निर्णय करताना समाजातला शेवटचा व्यक्ती हाच आपल्या नजरेसमोर असावा आणि सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचं एक जे आपलं ब्रीद वाक्य आहे ते नजरेसमोर ठेवून आईच्या आशीर्वादानं पुढचा कारभार चालावा, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता, त्याचं जीवन अधिक सुकर करण्याकरता आईने आपल्याला आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची मी आईच्या चरणी प्रार्थना करतो। आपल्याला कल्पना आहे की शेवटी शक्तीचा आशीर्वाद हा महत्वाचा असतो। यावेळी तर लाडक्या बहिणींच्या रूपाने एक मोठी शक्ती आपल्या पाठीशी उभी होतीच आणि त्यासोबत आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला जो नारा दिला होता एक है तो सेफ आहे, मला असं वाटतं की हे जे एक संपूर्ण महाराष्ट्राचं एकीकरण आपण या निमित्ताने बघितलं। आईला माझी प्रार्थना आहे की अशाच प्रकारे महाराष्ट्र हा एकसंघ राहावा, सर्व समाज एकत्रित नांदावे आणि सर्व समाजाने एकत्रित नांदत असताना एकमेकाला सोबत घेऊन या ठिकाणी विकासाची वाटचाल करावी अशा प्रकारची आईच्या चरणी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जे स्वागत केलं, सत्कार केला याबद्दल आपले अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो आणि मंदिर विकासाच्या संदर्भात खरं म्हणजे किशोर भाऊ आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो, आपण तर सगळं करूच, पण आपण ज्यांच्या चरणी या ठिकाणी आहोत त्यांना जेव्हा जे करून घ्यायचं असतं तेव्हा ते करून घेतात। त्यामुळे आईने मनात आणलं असेल तर आपण ठरवतोय त्यापेक्षा जास्त या ठिकाणी चांगलं काम होईल। निश्चितपणे आपण पाठपुरावा करून मंदिर आणि मंदिर परिसर विकासाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पूर्णपणे चांगल्या प्रकारे आपण करू। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो।